नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या हळद लागवडीची आज पूर्वतयारी करत आहोत. यासाठी या शेतामध्ये आपण हळद लावण्यासाठी प्रथम काकर पाडून घेतलेली आहेत. शेताची नागाटी, त्यानंतर खत पसरवणे, रोटर 2 वेळेला, वखरपाळी आणि आज काकर पाडून त्यामध्ये बेसल डोस टाकणे सुरू आहे. तर बघूया आपण कशी तयारी झाली आणि काय काय बेसल डोस घेतलेला आहे. तर आपण आपल्या भागामध्ये हळद लागवड केली का आणि काय बेसल डोस दिला ते व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगा. या ठिकाणी आज आपण ते उघडं केलं आहे आणि यावर आज परत एकदा माझा 2-3 दिवस आपण झाकून ठेवलं होतं, प्रक्रिया केली होती. पण परत आज एक बुरशीनाशक, त्याच्यावर थोडीफार पांढरी बुरशी दिसू लागली म्हणून स्प्रिंट नावाचं, ज्यामध्ये कार्बेंडाझिम आणि मॅन्कोझेप असं घटक असलेलं बुरशीनाशक यावर फवारलेलं आहे. आणि ही पूर्ण या ठिकाणाहून पलटी मारून या बाजूला घेतलेली आहे आणि आता ही हळद आपल्याला लागवडीसाठी वापरायची आहे. तर उद्या लागवड बघूया. आपलं हळदीचं क्षेत्र, यामध्ये मागील वर्षी तूर होती. ह्या ज्या काही तुरीच्या काड्या दिसत आहे, आपण तूर खोडक्या वेचल्या नाही, तर 2दा रोटर करून यामध्ये नागाटी करून जमिनीत गाडल्या. बघू शकता आपण, थोड्याफार दिसतात शिल्लक, पण जास्तीत जास्त सडलेले आहेत. यामध्ये आपण जवळपास हा एक क्षेत्र 3 एकर आहे. 3 एकरपैकी आपण एका एकरामध्ये 1 ते 1.25 एकरमध्ये हळद लावणार आहोत. यामध्ये आपण 17 ट्रॉली शेणखत टाकलेलं आहे, ते 3 एकरामध्ये. आणि आज आपण त्याला काकर पाडून बेसल डोस देत आहोत. या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव फार जास्त होतो, त्यामुळे हा जो मधला भाग आहे 2 काकरामधला, यामध्ये आपण ताशा चालवून तणाचा नियंत्रण करू शकतो. म्हणून आपण काकर पद्धतीने लागवड करत आहोत. तर हे 2 फुटाचं अंतर आहे 2 काकरामधील. म्हणजे बेडवर आपण जी दुहेरी लावून लावतो 4 फूट, त्याच प्रकारे हे अंतर येते. बेसल डोसचं खत आपण मिक्सिंग करून घेतलेलं आहे. यामध्ये महाधन कंपनीचं झिंक बोरान प्लस असं फॉस्फेट खत आहे. हे 2 बॅग घेतलं. यामध्ये फर्टेरा घेतलेलं आहे आपण. प्रति एकरासाठी 4 किलोची बॅग आहे. याच्यामध्ये क्लोरॅन्ट्रिनिपोल आहे. त्यानंतर आपण यामध्ये एक पोटॅश घेतलेला आहे. त्यामध्ये एक पॉलीसल्फेट, ज्यामध्ये सल्फर, कॅल्शियम, पोटॅश आणि मॅग्नेशियम आहे. आणि एक किट घेतली. या किटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, हाय पॉवर ग्रॅन्युल्स, बोरॉन आणि मॅग्नीज असे घटक आहे. यासोबत आपण यामध्ये वलॅग्रो कंपनीचं दरवर्षी जे एक खत वापरतो, मायकोरायझा हायरो कंपनी 4 kg, यामध्ये व्हॅम आणि मायकोरायझा म्हणता येईल, ही बुरशी आहे. आणि दुसरं आहे याच्यामध्ये जवळपास हायरो ग्रॅन्युल्स हे व्हॅम आहे. आणि हे हायरो जे आहे हे फॉस्फेट सॉल्युबिलिटिंग बॅक्टेरिया आहे. म्हणजे आपण जे काही आता फॉस्फेट टाकतो, हे फॉस्फेट पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे जीवाणू आहे. आणि आपण हे रासायनिकमध्ये जरी मिक्स करत असलो तरी ते चालतं असं कंपनीचं म्हणणं आहे. कारण त्याला एक विशिष्ट प्रकारचं कोटिंग केलेलं आहे. त्या कोटिंगमुळे त्या रासायनिकचा त्यावर काही परिणाम होत नाही, असं हे वलॅग्रो कंपनीचं हायरो एकरी 4 किलो. आणि याच कंपनीचं व्हॅम म्हणून जी मायकोरायझल बुरशी येते, मायकोरायझल फॉर्म्युलेशन, हे 404 kg असं आपण खत या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याचा काकरावर या पद्धतीनं आपण हे आता माणसं काकर टू काकर हळद लागवड करायची, त्यामध्ये ती टाकत आहे. ही आपली या ठिकाणी हळद लागवड झालेली आहे. हे असे काकर पडलेले आहेत आणि आपण त्यावर हळद लावलेली आहे. आणि याच वर्षी नवीन 1 क्विंटल अद्रकसुद्धा यामध्ये लावली आहे.